एक ब्रेकिंग बातमी। नगरच्या अकोल्यामध्ये भाजप नगरसेवकाकडूनच अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आलाय। अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यामधला हा धक्कादायक प्रकार आहे। कोचिंग क्लास सुटला आणि त्यानंतर पीडितेचा विनयभंग करण्यात आला। अकोले पोलिसात पोक्सो अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नगरमध्ये धक्कादायक घटना घडली आणि भाजपचाच नगरसेवक होते असं कळतंय, काय नेमकं घडलं? श्रद्धा, बरोबर आहे। मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत्याचं दिसून येत आहे। आता काही मुलीही पुढे येत आहे। गेल्या 15 दिवसापासून अकोले शहरातील एका मुलीवर ह्या भाजप नगरसेवकाची नजर असल्याची फिर्याद त्यांनी मुलीने दिली आहे। हा सारखा माझ्याकडे बघून मला त्रास द्यायचा, पाठलाग करायचा आणि एक दिवशी तर त्याने मला पकडल्याची तिने फिर्याद दिली आहे। त्यामुळं या संबंधित भाजप नगरसेवकावर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। आता पुढील तपास पोलीस करत आहे। हितेश कुंभारवर ह्या आधीही मुंबईमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि त्यानंतर आता हा विनयभंगाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल झालाय, पुढच्या कारवाईचं काय? पोलिसांनी काय माहिती दिली आहे? पोलीस आता हितेश कुंभारचा शोध घेत आहे, कारण की गुन्हा दाखल झाल्यानंतर हितेश कुंभारचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे आणि संबंधित जाबजबाब जे आहे आणखी तेही घेतले जात आहे। पोलीस आता हितेश कुंभारला कधी अटक करतात हे महत्त्वाचं असणार आहे। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।